स्वामी समर्थ. मी आरुषी चव्हाणचं स्वागत असतं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आम्ही मसाला भाजलो, त्याच्यानंतरच मी ब्लॉग एंड केलेला आहे आणि त्याच्यानंतर सुरुवात परत दुसऱ्या ब्लॉगची करतोय, म्हणजे पुढची प्रोसेस तुमका दाखवण्यासाठी. तर ती तुम्ही नक्की बघा, आवडीन बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण जास्तीत जास्त लोक बघू काय व्हिडिओ. तर चला पुढची प्रोसेस तुमका दाखवूया. मिरची, मिरची गाठ सुटत नाही. आणि आजकालचा ऊन असा म्हणजे सकाळपासून ना माझ्या मते 10:30 ते 11 पर्यंत पूर्ण धुके असतात, लय धुक्या. 8 वाजता जरी मी आता कधी बागेत गेले ना, तेवढा धुका असतो मारून. आता काय दिसतच नाही समोर तर असतो. एकतर काजी पण यंदा काय झालेलं आहे, मस्त आहे की मोहर लागलेलो, ते असता म्हटलेलं यंदा चांगले उत्पन्न असताना आंबे कलम्याच्या ह्याच्यातून काजीतून, पण सगळं मोहर जाऊन गेलो, कायच नाही. जेवढा रवला आता आपण आता धुक्या पडान ह्या होतच खराब होय ना. मिरच्या सुकतले, बघूया आता 2 दिवस हे करू आता सुकव. कारण वरती बघा ढग येतात. आता तरी कमी आहेत, सकाळी पूर्ण जाम झाला. मिक्सच करूया, तसं मिक्सच कुठलं ना. हे आपण बारकेवाले हा, हे दुसरे कलर साठी नाही, कलरवाले नाही येते, तिखटवाले. तिखटवाले ते कलरवाले कोणते होते माहितीये? पैसे 300, 700, 750 वाले काहीतरी कलरवाले होते. बापरे, कलर साठी एवढे पैसे. हा, 700 ते 750 वाले होते. आणि ही पण तिखटवालीच आहे. होते गुंटूर, काहीतरी नाव म्हटलेले, गुंटूर ना. गुंटूर हा, गरंडेल म्हणा होते. थांब काठीने हे करते, नाहीतर मग हे होतं ना. बघतले विमानीला दिसत नाही. ते पण सुकत घालायचं काय ते सामान भाजलंय ना ते. भाजलेला सामान पण सुकत घालूचा. आणि तोच ब्लॉग मग तो जो पहिलो जो इलो असतो ना, तोच ब्लॉग कंटिन्यू केलेलो आम्ही. ओके, फक्त मोठं होतो ना म्हणून 2 part केलं. 2 केले. हा, ओके, माका काय माहिती नाही याच्यातला. पार्ट 2 असा. पार्ट 2 आहे, पार्ट 2. हात बघ करतोय. थांब अक्षरा. ऊन ना कसा बघा चालते. डेट कोणी काढले? आई आणि होते तेव्हाच मध्ये मध्ये राहुले तुमचे. हा, मग काय कोणाजवळ दिले असेल तरी मध्येच राहतो, हे बघ. राहतो, नाही तर कंटिन्यू असे नाही येत. परफेक्ट काम करूचं असता. माझ्याकडे दिला असतास ना, तर तुमच्याकडून 3-4 दिवस काम झालंच नसतं. हे बघ, मी चुके काढू शकते तुमचे. काम करू शकत नाही, काम करू शकते. काय नाही माझं काम तुम्ही करतला काय. ते प्रत्येक टायमिंगला तुम्ही तसंच बोलता. मग त्या काम कठी ना माझं. मग आम्ही किती हँडल करतो, घरातलं हँडल करून ब्लॉग शूट करतो, प्लस अजून कोणती तरी अजून कामं असतात, ते हँडल करून मी अजून एवढंच करते. बाहेरचं काम करते. उन्हीला आता सुकतली पटकन. हा, उद्या अजून 1 दिवस लावूया आणि उद्या घेऊन टाकूया मस्त तो. उद्या कुठूच हा. हो, ओके, काय रे आणलास? सोना भाजलेलं सामान. काय आणलास? भाजलेलं सामान. भाजलेला गरम सामान मिरचीच्या मसाल्यासाठी. आणि अजून थोडंसं आहे ते घेऊन येतो. अजून ना, तर आईने ह्या सगळा भाजल्या ना. या बघा, यांची नावं माका माहीत नाही सगळी, फक्त मिरी, लवंग, धने आणि ह्या दालचिनी, कसलं तरी फूल काहीतरी बोलतं ते का आठवत नाही बघा. आणि ही गोडी येलची, आय डोंट नो. आहे ही गोडी येलची काय मसाला वेलची. आणि हा फूल कसला? चक्रफूल. चक्रफूल. आणि ह्या काय गे? ह्या
हा दगड फुल दगड फुल आणि ता काय मग ता ह्या 2000 वाला ह्या एवढाच ह्या आता ता फुल कसला विचारते कापूर याचा काय देता ती काय ती आणि इकडे ही पाना पाना कसली ताडपत्री तमालपत्र कमान ताडपत्री ताडपत्री ती मी एका ताडपत्रीच म्हणतो हम्म. कमानपत्रता ओ हे असं अशी उलटी करा ही दालचिनी ना डायरेक्ट होणार खाली वत्ता वत्ता हळू 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 खाली जायचं नाही ना नाही नाही अजिबात काही एक होतं नाही साडी बरी आहे या सगळा महागवाला त्या काय रव 6500 ते काय आता खसखस तो खसखस कसवा ह्याच्यासून नाही जातले ना खसखस नाही कायच जाणार नाही तुला नाही तर खसखस सगळं नाही पडत रे खसखस आहे नाही पडणार. फसफसात नाहीच पडत पुढे पुढे घाल पडत कसं कावत होती मीच जाऊ होय हे बघा ह्यो असा खसखस त्याच्यात पण बराच काय काय हा नाव माका नाही माहिती एवढी सुपर आहे ही ह्या सुपर आहे ही ती काय ती काय ते नाव विसरलो ना मग तिला मला वाटलं सुपर आहे ह्या बघ, ह्या कसला फुल हा होता काय का हे तुमका नाही माहित काय रे नाही मग अशी नावं हे घेऊन बघ याच्यात आता ह्या मागच्या व्हिडिओ मध्ये ता अगे नाव माहिती आहे माका ह्या रे काय दगड फुल जायफळ 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 तो फुटला नाही जायफळचा ह्या हे बघ बघ आतमध्ये आता बघ सगळं. जायफळचा आणि ह्या पण जायफळाचा कवर ह्या वरचा अक्षर जायफळ हा ही जायफळ आहे ही सुपारी नाही ही जायफळ आहे काच सांगत होतं ह्याच्या आतमध्ये फळ असतं ही जायफळ आहे नाव माका आठवा नाही बट काय ठरवलं पुढचा चुकान राहुला काय नाही तो कुट्टला कुठं नाही एकटीच गेली आणि ती व्यक्ती जायफळाच्या वरचा कवर एकटीच टाकलेली तर एवढे मसाले लागतात पानं गेले उडून अरे रे 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 पण घालू काय साडी ह्याचा सामान आहे ना या झाकून ठेवतात कारण वारायला तर उडता पानं उडून तमानपत्राची पानं वाढून जाते तमानपत्र तर झाकून ठेवतली आंब्याची पानं तमालपत्र वाटतं कमी पडलं ना आंब्याची पानं पडतो हम्म. आणि साईडला असं काहीतरी ठेवा घे नाही तर उडतं आता जड वस्तू त्याला ते गुतुरच ठेवलं रिपी बिपी ठेवूया एक परत वरती ठेवली होती ही होय ठेव हा ठेवा सामान आहे ओके होतं हां काहीतरी आण परवा नेऊचो हा यामा नव्हता उद्या नेऊया उद्या सोमवार हा गो लाईट नसतली पण संध्याकाळी जायचंय दुपारची लाईट नसता बघूया काय तर लय वेळ लागतो कुटुक हे असं ठेवा इथे ठेवा हो असा हम्म. तिथे ठेवा तिथे कॉर्नरला घेऊ तर मंडई हे जे गरम आणि हा मिरचीचं सामान असणार ना त्या 2 दिवस गरम होऊ देतलं कारण ऊन आपला एकदम असा कडक पण पडता आणि मध्ये सावली येतात धुक्यामुळे असल्यामुळे आणि ही मिरची आपण भाजलेली नाही कारण इकडे कोण मिरची भाजत नाही आणि काही लोक मिरची भाजतात तर ही मिरची फक्त 2 दिवस सुकवून डायरेक्ट गरम गरम पिशवीमध्ये भरायची प्लास्टिकची पिशवी असतं ना ते खॉळ म्हणतं ते त्याच्यात भरून डायरेक्ट गरम गरम कुटूक घेऊन जायची तर अशी ही मिरची आम्ही हे करतो कारण आई आणि म्हणजे सगळे लोक बोलतात की मिरची ह्याच्यासाठी भाजली जात नाही कारण आपण मसाला जे फोडणीत टाकतो ना ते मसाला भाजता ना मग ते तो भाजलो जाता आणि त्याचं कलर पण काहीतरी उडतं नाही कलर बदलता भाजल्यावरती म्हणजे स्टार्टिंग सुरुवातीक जो कलर असणार तो चांगला असतो नंतर नंतर जो शेवटला ना कलर बदलता तर मी इल्यापासून म्हणजे मी बघितलंय चुनावर एक भाजायचे ना का मिरची तर तो सुरुवातीक कलर चांगला असायचो शेवटला फिको पडायचो आणि आता जो म्हणजे गेल्या वर्षी मी मिरचीचं हे म्हणजे न भाजलेली मिरची असा ना तिचं बघितलंय तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत कलर जो होतो सेम तसंच होतो म्हणून मिरची ही भाजत नाही हो ह्या वर्षी पण आणि मी आई पण तिकडे सजेस्ट असंच केलंय की मिरची भाजू नको आईक म्हणजे पप्पा करतले सगळं कारण आईक सध्या बरंच नाही त्याच्यामुळे तर चला आता म्हणजे आता 2 दिवसांनी डायरेक्ट भेटूया डंक्यावरतीच बोलतात ना हो कुठं ते काय बोलतात माका काय माहित डंकोच बोलतात तर ते कुठं त्या मशनीच्या तिकडे जाऊन भेटूया डंको नाही बोलत नाही तर मग चुकीचा शब्द असतो तो उगाच हे होताला तर चला तिकडे जाऊन नंतर डायरेक्ट भेटूया तर मंडई आम्ही मसाला घेऊन चाललो बघा आमचा ह्यो टेम्पो असा म्हणजे सगळी आम्ही जडजड असे वस्तू आम्ही असेच घेऊन जातो पाठी पोंगा येतात माझ्या सर्वांमागे तर चला सेफली जाऊया कारण आपले रस्ते एकदम भारीतले आहेत माहिती आहेत ना चला जाऊया आम्ही आता पोहोचलो
एवढी मिरची असं अंडरवर म्हणून चप्पल घालून नाही ते. आजव नाही अंद वा मंदिरात इल्यासारख्या हिला चप्पल न घालता. तर कासल्यांच्या काय बोलतात ते का गिरण 40 रुपये पर किलो असं 40 रुपयेच होतात ना. 40 रुपये किलो मसाला. हो आपण काही पिशवी पातळ आहे. हा मग ढबळे हा पडले. काय मग त्याच्यात खूप जागा नाही. ओके कॉक 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 8 बाय श्रावणी. भारी काढले ना. श्रावणी श्रीकृष्ण. तर आपले आता मिरचे मापूचे असत. वजन करूचा किती किलो आहेत ते बघूया आता किती किलो. विकत घेतलंस तेव्हा किती होते. 15 किलो. त्याच्यानंतर सुकवलं आपण. सुकवलं आणि परत डेट वगैरे काढले गेले होते आणि मसाल्याचं पण सामान असेल ना. तापण ना खराब होतो. मसाल्याचं सामान पण आतमध्येच असं. मीठ पण टाकू मध्ये 1 किलो टाकू 15 किलो 15 किलो ना मिरची. सहा 6.678 हो दुपारची तर लय पहिली वेळ मोठली नव्हता. आपली. मिरचीची ना ती. ही मिरचीची ह्याच्यात आहे. मिरचीच आहेत ह्याच्यात ना. मसाला पण आहे. काढू काय तो वेगळं बाहेर. तुका वेगळं माप करतो का मापा म्हणजे मिरची किती झाली ती कळात. अच्छा ओके. तर ही मिरची 6,780. मिरची आळली किती दिलाची फेकतं काय. किती चांगली आहे. ही पण फाटली वाटतं पिशवी. ह्याचा काय त्याच्यात अशीच आहे. असंच ठेवलं आहे रे. हा पूर्ण ठेव ना. पिशवीचं काय थोडासा वजन असतो ना 200-300 ग्रॅम. हळू हळू हळू. 6,800 6,600 आणि 6,800 साधारण 12 आणि किती होतात. वरचे 4चा एक दीड. 13 480 13, म्हणजे 480. 13.5 14 15 दीड ह्याच्यात गेले. 1.5 किलो देठ आणि सुकली. ओके. आणि आपला सामान असंच ठेव ना डायरेक्ट. मसाले. हळू 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 हळू. हो हो. 8 किलो 872 ग्रॅम 70 ग्रॅम. 70. एवढा सामान. 22,300 होतो आणि अंदाजे. मीठ आणि मीठ 1 किलो घालूचा. अंदाजे 23 किलो. 23 किलो. येस. चालेल. कधी लावतेलास आज की उद्या. आता टाकतो रे जरा वेळात हा, हा, हा. टाकतो लाईटीचा अंदाज घेतो. लय वेळ लागतो ना लाव. हो. त्यामुळे ही सकाळी येतील कुठं नेऊसाठी. दाखवू शकत हा नाही. सकाळी या नेऊ. हम्म. सकाळी तुम्ही 9 वाजेपर्यंत येऊ नाही तर मग दुपारी येऊ. हा, हा. हा, दुपारी येतो. येलं तरी चला. फोन करून येऊ आपण का उद्या काय ग्रामपंचायती जरा मीटिंग आणि प्रभागाची हा. ओके ऍडजस्ट कशी चला होतं ती फोन बघते. करून येतील. फोन करून. चला आता मिरची घेऊन तिकडे जाऊया आतमध्ये. चला पुढे. काय म्हणतात ते का मशीन मशीन. डंको बोलतो, डंको. कांडाप मशीन. मिरची टाकतात आता. सुरू झाला काय हय राहू ना मुश्किल असतं. सगळं दुष्काळ येतो लोक यायला काय. सामान दे.
साईडला मिरची आणि या साईडला गरम सामान. मंडई यांच्या बाजूकच आंबे बघा कसले लागले. कसले आहेत हो हे? आ कसले? हापूस नाही वाटत. एक हापूसच आहे. हो हापूसच आहे. होय. अच्छा मुळात आता. होय होय. मला वाटलं कोंबडी. कसली शिंग येतो तो आतमध्ये. पूर्ण नाकात श्री स्वामी समर्थ. ही वाली ना गिरी जात वाली. होय होय. हा हा हा. तो कलमी आहे सांबो. अच्छा. तर आपलं मसालो आतमध्ये कुठता. सकाळी येऊन जेवतो आता. आणि आता वाजले असं 5:30 आसपास काहीतरी वाजले असतं. 5:30 6. किती वाजले तो? हा 6 वाजले. आपण उद्या येऊया घेऊ. तर चला बाय बाय. तर ग्रामपंचायत असं ना आमची, त्याच्यात जरासंच पुढे आता ती रिक्षा बाहेर पडली ना थंयसर आमचं मसालो कुटत. जर कोणा कुठूच असतं ना तर हय कुठून भेटा 40 रुपये किलो. हे बघा हय घागर त्याचा. ह्या जेव बसली काय आपण दुपारी येतो. आयला ल का काय तुमची दिले ना. होय. 900 किती सांगतो? किती 85 नाही काय एकूण किती 900 किती तरी. हा 939. किती झालो 22,900 असं काहीतरी झालं. ओके. म्हणजे जेमतेम 23 किलो बरोबर. तर हे बघा आपलो मालवणी मसालो. चला आता या उन्हातून. अरे ह्या कोणीला. तर परत एकदा मी सांगतोय माझ्याकडे करा काय. तर परत एकदा मी सांगतोय. हो तुम्ही बोलशाल की आम्ही चौघांका एवढं मसाला लागता तर नाही. दादांका हा दोन्ही दादांका लागता देवचं असं त्याच्यामुळे हा मसाला सांगता. नाही मागच्या कम्युनिटी इले होत माझ्या एकट्या मागच्या एका एवढे तुम्ही 4 खातात. माणसांनी एवढं मसाला. तर त्याच्या आधी म्हटलं सांगून ठेवा. जर कोणी परत जर तो पण त्या व्हिडिओत जर ऐकले नसतं तर परत ह्या व्हिडिओत ऐका. माझ्याकडे एक दिवशी कार्यक्रम करूचा. कसलो ते मी हॉटेल चालू केलंय ना. हा. तर मंडळी आजचं व्हिडिओ कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.